नमस्कार मित्रांनो, आज आपण सांगणार आहोत श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार. महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान नांदावे म्हणून महालक्ष्मीचे व्रत कथा करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिद्धकन्या, महालक्ष्मी, राज्यलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राधेश्वरी, चंद्रगिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विषयी नावाने श्री महालक्ष्मीची ओळखली जाते. अशा या सर्व भूमीत असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. दुपार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेले. तेथे एक राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रस. रावण तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 वस्त्रे, शास्त्रे, 18 पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरजचंद्रिका. राणी स्वरूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्य होते, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतरला झालेली एक कन्या. राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे, त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही ती आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिलेले तर सगळ्यात संपत्ती तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे त्याला आली. आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस तुझं? नाव काय? गाव काय? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागवतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वेश्याची पत्नी होती. तो वेश फार गरीब होता. त्यावरून त्या दोघींचे नेहमी भांडणे होते. नवरा तिला मारहाण करी. हा त्रास कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मीची व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचेच दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धी भरली. तिच्या जीवनात आनंद भरला. लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी महालक्ष्मी लोकातून वैभवात राहिले आणि या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे. पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे. त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करेन. ते नेमाने उतरणार नाही, मातारणार नाही, घेतला वास टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यातच राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे? तू इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्षात महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिने न थांबता
ठाणी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला. आणि कळकळून म्हणाली, आजी रागवू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासीपणा सोडून ती सुखाने संसार करू लागली. राजकन्या शांबालीने भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. सगळेच नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच शांबालाचा विवाह मालधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुख समाधानात चालू लागला. पण इकडे भद्रश्रावण आणि राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली. अन्नपाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रावणाला फार वाईट वाटते, पण तो तरीही काय करणार. एके दिवशी चिंतेने उगवत होता तसाच मावळतही होता. एक दिवस भद्रश्रावणाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याचप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीच्या दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रावणाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शांबालाही ते समजले. शांबाला आणि मालधररावाने रथ पाठवून भद्रश्रावणाला मोठ्या मन सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचे आणि मुलीचे पाहुणचार ते भद्रश्रावणाला राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्यांच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रश्रावण परत जायला निघाले तेव्हा शांबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रावण घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरचंद्रिकेचा आनंद गगनात वावणे. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रावण हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते. चंद्रिकेचे भोग सुटत नव्हते. सुरचंद्रिकेला एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस चंद्रसूर्तीच्या मनातही लेकीच्या भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याचप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सुरचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा शांबाला व्रताचे उद्यापन करीत होता. शांबालीने आईकडून महालक्ष्मीचे व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सुरचंद्रिका परत आल्या. गावात आपली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असता त्याला शांबालीने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही, हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शांबालेचे हवे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिच्या अपमानच केला होता. पण शांबालीला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली.
स्वर्गही आपल्यावर आल्यावर मालधराने शांबालेला विचारले, माहेरून काय आणलंस? शांबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्याचे मीठ खडे. मालधराने चकित होत पत्नीला विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग? शांबाला म्हणाले, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी शांबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ आळणी. मालधर जेवायला बसल्यावर त्याने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला आळणी लागले. मग शांबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग, शांबाला पतीला म्हणाली. मालधरही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात, जे कुणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने आणि मनोभावनेने करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंत आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये, मातू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मीचे व्रत करावे. देवीचे मन चिंतन करावे. म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची कामना पूर्ण करेल. महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती. तर मित्रांनो, हे व्रत महालक्ष्मीच्या मार्गशीर्ष महिन्यातले आहेत. ज्यांनी कोणी हे व्रत केले आहेत त्यांना खरोखरी महालक्ष्मीची पूजा केली आहे, त्यांना महालक्ष्मी प्रसन्न झालेले आहे. त्यामुळे तुम्हीही सर्वजण व्रत करा. मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार केल्याने मलाही खूप मोठा अनुभव आलेला आहे आणि तुम्हीही पहा. हे व्रत करून तुमची लवकरात लवकर मन इच्छा पूर्ण होईल. आणि अशाच महालक्ष्मीच्या कथा ऐकण्यासाठी, व्रत कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून मी तुमची आभारी आहे. तर असंच श्री महालक्ष्मीची व्रत कथा, पूजा विधी, सुख शांती ऐश्वर्य मिळण्यासाठी लक्ष्मीची प्रार्थना करा आणि उपासना करा. आणि आता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार येणार आहेत. आता ते गुरुवार नक्कीच तुम्ही मनोभावनेने करा. तुमचे नक्की इच्छा पूर्ण व्हावी हीच माझी लक्ष्मी चरणी प्रार्थना आहे. महालक्ष्मी सर्वांना सुख शांती आणि समाधानी द्यावं. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच तुम्ही लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून मी तुमची आभारी आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. असा जप करा तुम्ही 108 वेळा. बघा तुमची सर्व मनोकामना पूर्ण होईल. ओम श्री महालक्ष्मी देवी नमः. श्री महालक्ष्मी प्रसन्न. ओम श्री नमो. सुख शांती धनधान्य वृद्धी यंत्र, असे यंत्र वगैरे म्हणा. नक्कीच तुमची मन इच्छा पूर्ण होईल. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.